राज्यातील महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्यानं संजय राऊत यांनी राज्य निवडणूक आयुक्तांवर टीका केली। त्यावरून आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील प्रत्युत्तर दिले। पाहूया। जळगावला उमेदवारांचं किडनॅपिंग केलं माघार घेत नाही म्हणून आणि जबरदस्तीने माघार घ्यायला लावली आणि बिनविरोध निवडून येण्यासाठी ही जी स्पर्धा सुरू झाली या निवडणुकीत बिनविरोध निवडून आणण्याची, ही फक्त धमक्या, पैशाचा वापर, ब्लॅकमेलिंग, दहशत काय करतात राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे निवडणूक आयुक्त। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी महानगरपालिकेला बिनविरोध लोक निवडून आलेच नव्हते। कल्याण डोंबिवली यांच्या बापाचं आहे का? कल्याण डोंबिवली मोठे मिरवणुका काढतात विजयाच्या। आम्हाला माहीत नाही कशा धमक्याने कसे ब्लॅकमेल करून आणि कसं दहशत निर्माण करून लोकांना मागे घ्यायला लावलं। मला हेच म्हणायचंय की कोण काय म्हणतंय त्याच्याकडे बघू नका। लोकांनी निवडून दिलेले हे सगळे उमेदवार असतात। याच मतदार याद्यांवरती याच संजय राऊतांचे याच उबाठाचे खासदार निवडून आलेले आहेत, ते त्यांनी विसरू नये। जर हे सगळं खोटं असेल तर मग त्यांचे खासदार जे निवडून आले तेही खोटे आणि बोगस म्हणायचे का आपण? हा प्रश्न त्या ठिकाणी येतो। तो लोकांना खरं काय आहे ते लक्षात आलं। यांचा फेक नरेटिव्ह जो यांनी लोकसभेमध्ये क्रिएट केला होता तो खोटा ठरला। तेही लोकांनी 6 महिन्यांनी झालेल्या विधानसभेमध्ये दाखवून दिलं। मला वाटतं यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आपण कुठे कमी पडतो, तिथे त्यांनी लक्ष देऊन आपला पक्ष कसा वाढेल हे बघितलं पाहिजे। मुंबईत महानगरपालिकेची रणधुमाळी पाहायला मिळते। प्रभाग क्रमांक 16 मध्ये काँग्रेसनं आता माघार घेतलीये। महायुतीची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत थेट लढत असणार आहे, त्याच्यामुळे राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत। वांद्रे पश्चिम विधानसभेतील मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। वॉर्ड क्रमांक 97 आणि 99 मधील पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे पाहायला मिळते। मनसे कार्यकर्त्यांचे राजीनामा देऊन खरं तर भाजपमध्ये आता त्यांनी पक्षप्रवेश केलाय। पालकमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात हा पक्षप्रवेश संपन्न झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।